हॅलो ऑल अँड गुड मॉर्निंग गाईज. आणि आज आम्ही मराठीतून ब्लॉग करायचं ठरवलेलं आहे, कारण आम्ही आज चाललो आहे दापोलीला. तर बोललो मग आपण महाराष्ट्रातलाच ब्लॉग करतोय तर मराठीतच ब्लॉग करूया. तर आता वाजलेले आहे सकाळचे 6:45. ॲज युजल आम्ही आहे लेट. आम्हाला निघायचं होतं 6 वाजता, झाले आहेत 6:45. बॅगा वगैरे लोड करेपर्यंत वाजणार आहे 7. तर आम्ही याच्या आधी पण बऱ्याचदा गेलोय, पण आमचा बऱ्याच वेळा रोड चुकलाय. आम्ही गुगल वाले रोड फॉलो केले आहेत अँड ऑल. सो ह्यावेळेस ते आम्ही अवॉइड करणार आहे आणि त्याचे डिटेल्स तुम्हाला पण देऊ की काय अवॉइड करायचं आणि काय नाही. बेसिकली कोणता रोड अवॉइड करायचा आहे तो. तर गुगल मॅप कधी कधी शॉर्टेस्ट रूट म्हणून एक महाडच्या मार्केटमधून ऍक्च्युली रूट दाखवतो, पण तो रूट खूप म्हणजे आहे रोड चांगला, पण रोड खूप छोटा आहे, नॅरो आहे. तर तिथून जर समोरून जर एखादी गाडी आली और मार्केट चालू असेल देन यू आर फिनिश. तुमची गाडी टोटली स्टक होणार. बाईक असेल तर समहाव यू कॅन मॅनेज, बट कार मॅनेजेबल नाही. आम्ही एकदा गेलेलो भर पावसामध्ये, आम्ही लिटरली, आणि त्यांचे कोणाची तरी लग्नाची वरातही आलेली, तर आम्ही टोटली तिथे स्टक झालेलो. तर तो रोड तर आम्ही आता अवॉइड करू निश्चितच. तर तो आम्ही तुम्हाला त्या रोडचे अपडेट्स देऊ या ब्लॉग मध्ये, तुम्हाला पण कळेल. आणि आम्ही जाणार आहोत मुंबई गोवा हायवेने, तर त्याचं पण एक वेगळंच टेन्शन आहे, कारण रोडची कंडिशन ॲज युजल तुम्हाला माहिती आहे कशी असते. तर होपफुली आम्हाला आता म्हणून आम्ही लवकर निघायचंय, आणि त्यामध्ये हा जो सिटीवाला ट्रॅफिक असतो तो पण अवॉइड करायचा आहे. तर काही लवकर उरलेलं नाही. हा 7 वाजलेले, पीक आवर स्टार्ट झालेली आहे, ट्रॅफिक पण लागेल. तर मग आता उशीर झालेला आहे, चला फटाफट निघूया. Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways, and on we'll go. Through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways, and on we'll go. See the horizon turn us to thousands, and we'll grow in number, fueled by them to see the horizon turn us to thousands. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways, and
तर आता आम्ही नागोठणेला पोहोचलो आहोत. Yes. आमचा नेहमीचा हॉल्टचा एक फिक्स प्लेस आहे, कामत रेसिडेन्सी. तर हे कामच चांगलं आहे, म्हणजे आम्ही बरेच बाकीचे ट्राय केलेत पण सगळ्यात बेस्ट आम्हाला हेच वाटतं. फूड इज So, गुड अँड yes. वॉशरूम ओके, बसायला पण प्लेंटी ऑफ प्लेसेस आहे आणि पार्किंगला पण बरीच जागा आहे. तर आम्ही मोस्टली इथेच थांबतो आणि कारण का नागोठणेच्या आधी युजली रोड खराब असतो आणि ट्रॅफिकही असतो. हो. पण रोड कंडिशन बद्दल सांगायचं म्हटलं तर आम्हाला अपेक्षित नव्हतं, पण अलिबाग पर्यंत रोड खूप चांगला झालेला आहे. Yes. फक्त मध्ये मध्ये थोडे डायव्हर्जन हा. आहेत आणि खड्डे आहेत ऑफकोर्स, कारण ते पॅचेस आहेतच खराब रस्त्यांचे, पण रोड बऱ्यापैकी चांगला आहे. कारण का आम्ही ठाणे टू हे नागोठणे ऑलमोस्ट आम्ही 2.25 तासामध्ये ही जर्नी कम्प्लीट केली आणि ही आणि आरामातच आलो, आरामात आलो एकदम आम्ही. फास्ट वगैरे म्हणजे नाही आलो. ऑलमोस्ट 80-90च्या स्पीडवर आरामात क्रूज केला. तर ट्रॅफिकही नव्हता हम्म. आणि रोड खरंच खूप सुपर्ब झालेला आहे. म्हणजे इतकाही सुपर्ब नाहीये, पण जी एक इम्प्रेशन बनलेली आहे या रोडची, तर त्या कम्पॅरेटिव्हली हा रोड आता खरंच खूप चांगला केलेला आहे. मध्ये मध्ये आहे पॅचेस, पण ट्रॅफिक नाहीये, त्याचं रिझन आज फ्रायडे हो, आणि आज हा Friday. लॉंग वीकेंडही नाहीये, त्यामुळे आम्हाला ट्रॅफिक खूप कमी मिळते. सो तो बेस्ट पार्ट आहे. तर होपफुली पुढे पण रस्ता चांगला असावा. आम्ही महाडपर्यंत जाणार आहोत आणि महाडवरून राईट टर्न घेणार आहोत. तर या लेट्स होप फॉर द बेस्ट. येस. असं वाटते माझीच नजर मला लागली. जसं बोललो रोड चांगला आहे आणि आम्ही नागोठणेला ब्रेक घेतला आणि आफ्टर नागोठणे आता आम्ही माणगावला पोहोचलो. लिटरली रोड भयंकर आहे, गाडी व्यवस्थित चालवा. एवढे मोठे मोठे खड्डे, बापरे. म्हणजे गाडी तुम्हाला सावकाशच चालवावी लागणार. तुम्ही जर जोरात स्पीडमध्ये गाडी चालवली तर पक्का काही ना काहीतरी नुकसान आहे. आणि माणगावला तर इतका भयंकर ट्रॅफिक लागलेलं आहे. 15 मिनटं झाले लिटरली गाडी थांबवून फक्त गाडी चालू आहे AC साठी, असेच बसलो होतो आम्ही. भयंकर ट्रॅफिक आहे. आता इथून किती लवकर निघणार आणि तसं पोहोचणार तर त्यावर. आणि बाहेर भयंकर गरमी होते. म्हणजे AC फुल फास्ट आहे, बट तरीसुद्धा
इतकं म्हणजे ते ऊन लागून लागून इतकं गरम होतंय भयंकर. तर तुम्ही या सीझनमध्ये जर येत असाल तर, आणि स्पेशली बाईकने येत असाल तर यार गॉड ब्लेस यू गाईज. पाणी पित राहा, सांभाळून या, आणि उन्हापासून जितकं जास्त प्रोटेक्ट करत असाल स्वतःला तेवढं करा. आणि बाकी तर आता हे माणगावमधून बाहेर निघाल्याच्या नंतर आम्ही होपफुली रोड चांगला लागेल, तरी पण थोड्या वेळात जायचं आहे पुढे. तर आता इथून किती लवकर बाहेर पडतो सगळं त्याच्यावर आहे. तर आता काय करणार. कल्पेश तर मग आता आम्ही दापोलीसाठी राईट टर्न घेतलेला आहे महाडवरून. आणि जो ते माणगावला ट्रॅफिक लागलाय यार, आम्ही लिटरली 1-1.5 तास, किती 1 तास तरी आमचा तिथे गेला माणगावच्या भयंकर ट्रॅफिक. म्हणजे मी आणि पंकज गेल्या वर्षी जेव्हा आलेलो बाईकने, तर त्यावेळी ह्याच रोडने गेलेलो, तेव्हा पण हाच सेम ट्रॅफिक होता, पण आम्ही होतो तेव्हा बाईकवर. तर इतका म्हणजे होत लागलेलं तरी पण पण असं वाटलेलं की ठीक आहे, इतकाही काही ट्रॅफिक नाहीये. पण आता कार मध्ये जो ट्रॅफिक फील झालाय, पण आज आम्ही एक्सपेक्ट नव्हतं केलं हो, बिकॉज actually. वीकडे आहे. आज सो फ्रायडे आणि आम्ही बोललो चला असं सॅटर्डे संडेचा ट्रॅफिक नसेल, पण भयंकर ट्रॅफिक, म्हणजे काहीतरी पण तो फक्त माणगाव मध्येच आहे, हो. बाकी पुढे मागे नाही हार्डली लागला. काही डिस्टन्स साठी आम्हाला 1 ते 1.5 तास जातो यार. म्हणजे काय आहे हे. पण ते आणि नागोठणे ते माणगाव रोड कंडिशन खूप खराब आहे. भयंकर रोड कंडिशन आहे. म्हणजे जी टिपिकल मुंबई गोवा हायवेची जी सिच्युएशन आहे, जी इमेज आहे, ती आहेच ती माणगाव टू सॉरी नागोठणे टू माणगाव, ती कंडिशन भयंकर आहे. लकीली नागोठणे पर्यंतचा रोड खूप छान आहे. तर आम्ही सकाळी येताना फुल पळवली. 2.25 तासामध्ये ठाणे टू आम्ही नागोठणे आलो, ब्रेकफास्ट केला, फ्रेशन अप झालो, आणि मग ट्रॅफिक लागलेला आहे आणि रोड सुद्धा खराब. माणगावच्या पुढे रस्ता चांगला आहे. माणगावच्या पुढे मी रस्ता जितकं ऐकलंय पुढे पण रोड पूर्ण चांगलाच आहे. आम्ही तर राईट टर्न घेतलाय. आणि रिगार्डिंग टर्न म्हणजे कोणता राईट, सो राईट टर्न्स बरेच आहेत. तुम्हाला जर का दापोलीला जायचं तर माणगाववरूनही, माणगावचे थोडंसं पुढे आलं की पण एक राईट टर्न आहे. एक लोणेरे फाटा करून पण आहे, तिथूनही जातात लोक बरेचसे. पण मी याच्या आधी फार वर्ष आधी तिथून गेलेले, पण रोड कंडिशन तेव्हा तरी खूप खराब होती आणि खूप नॅरो रोड्स आहेत, म्हणून आम्ही सध्या तरी तो अवॉइडच केला.
आणि आम्ही प्रेफर केलं की आम्ही महाडपर्यंत हायवेनेच येऊ, कारण ते फास्टेस्ट वाटलं आम्हाला. आणि महाडवरून मग जिथे जो रायगडवाला रस्ता आहे तिथून आम्ही राईट टर्न घेतलाय. गुगल त्याच्या आधी एक मार्केटमधून पण रस्ता दाखवतो, सो तो अवॉइड करा. आणि रायगडवाला पण जर का तुम्ही राईट घेताय तर सो गुगल डिरेक्टली जे चवदार तळं आहे तिथून स्ट्रेट रस्ता दाखवतो, नका घेऊ. त्याच्या आधी लेफ्ट घेऊन मग पुढे रस्ता सेम त्याच रस्त्याला कनेक्ट होतो जिथून चवदार तळ्याचा रस्ता आहे. चवदार तळ्याचा रस्ता घेतला तर पुन्हा परत मार्केटमध्ये घेऊन जातो, सो तो अवॉइड करा. त्या मार्केटमधून तुम्ही येत असाल आणि तुमच्याकडे कार असेल तर तुम्ही निश्चितच अडकाल. तर Yes, आम्ही लास्ट टाइम एकदा आलेलो आणि आम्ही तो गुगल वाला रूट फॉलो केलेला. आता तर मे बी तो बंदच केलाय. तर भयंकर आम्ही अडकलेलो. 1 तास आमचा त्या मार्केट मधून निघायला गेलेला. आता आम्ही हार्डली काही मिनिट्स मध्ये आलोय. तर आता वाजलेत ऑलमोस्ट झालेले 1:15. आम्ही एक्सपेक्ट केलेलं त्याच्या भरपूरच लेट आहोत ड्यू टू माणगावचा ट्रॅफिक. आणि आता भयंकर ऊन आहे. हीटवेव्ह लिटरली जीव घेतोय. म्हणजे एवढी एसी फुल केलेला आहे. आम्ही एसी फुल केलाय गाडीत तरी गरम होत. म्हणजे एवढा आतापर्यंत मला कधी नोटीस नाही झालं की युजली एसी फुल असायचा आणि थंड वाटायचं, पण आता एसी फुल असूनही ते गरम हवा आतमध्ये येते. आय डोंट नो, जर यावेळी बाईकने आलो असतो तर गेम होता चांगला. तर आता आणि तुम्ही जर कारने येत असाल लंच ब्रेक किंवा व्हॉट एव्हर तुम्ही स्मॉल टी ब्रेक घेतला असेल तर मेक शुअर करा की गाडी तुमची सावलीत उभी असेल. कारण का जर गाडी सावलीत उभी नसेल गाडीला बेसिकली तुम्हाला ब्रेक भेटणार नाही. गाडी नेहमी हिटच राहील. तर ती कदाचित जर गाडी नवीन सिच्युएशन मध्ये असेल तर ठीक आहे, पण थोडी जुनी झाली असेल गाडी तर कदाचित प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. आणि हे हिट भयंकरच आहे काहीतरी. तर आता आम्ही घेतलेला वॉशरूम ब्रेक आणि थोडंसं थंडगार ताक पिऊन थोडं बरं वाटतंय. ती बिचारी घेऊ नाही शकत, आजारी आहे. तर आता बघूया पुढचा रोड कसा आहे.
फायनली आम्ही दापोलीला पोहोचलो आहोत. रूम मध्ये चेकिंग केलं आहे. भरपूर वेळ लागला खूप वेळ actually लागला आम्हाला. ऍक्च्युली. असं शेवटी असं झालेलं डिस्टन्स संपतच नाही. थकवा लागला आम्हाला एका प्रकारे. पण Distance आम्ही संपतच ऍक्च्युली नव्हता. नेहमी जेव्हा पण दापोलीला आलोय आम्हाला असंच होतं की जो आम्ही महाडचा राईट टर्न घेतो त्यानंतरचा रोड असं वाटतं संपतच नाहीये. नेहमी असं इथे नेटवर्कचा इश्यू होतो ऑन द रोड आणि नेहमी आम्ही ऑफलाईन मॅपच रेफर करतो मग. सो त्या टायमिंग जे दिलेलं असतं ते कधीच आमचं त्या टायमिंग मध्ये कव्हर नाही झालंय. So नेहमी आम्हाला एक्स्ट्रा टाइमच लागला आणि असं होतं की अरे कधी संपणार आहे. आणि रोड ऍक्च्युली चांगले आहेत, फक्त नॅरो आहेत. तर जरा सावधानीने चालवा. कारण का कधी आपण व्यवस्थित चालवत असतो पण समोरचा जरा घाईमध्ये असतो. स्पेशली कर्व्सला ते आता हे लोकल ड्रायव्हर आहेत तर कधी कधी ते एकदम रफ अँड टफ त्यांच्यासाठी Sharp हा turns. एक प्रकारे डेलीचाच रोड आहे. तर ते लोक एकदम शार्पली चालवतात. आपल्याला थोडी काळजी घ्यावी लागते. कोणाच्याही मिस्टेकने कोणाला काही घात नको आणि व्हायला. पूर्ण रोड ऑलमोस्ट घाटच आहे. जसं तो पूर्ण घाट महाडचा आहे, राईड भयंकर घेतला घाट. घाटच आहे तो कंटिन्युअस दापोलीला पोहोचेपर्यंत. रोड छान आहे पण फक्त हा की आता नेटवर्क नसल्यामुळे ते ऑफलाईन ऍक्च्युली ते टायमिंग प्रॉपर कॅल्क्युलेट करत नाही. तर आपल्याला वाटतं की हा फक्त 10 किलोमीटरच उरलेत 20 मिनिटांमध्ये पोहोचेल पण ते अर्धा तास कधी निघून जाईल कळणार नाही. तर आम्ही कम्फर्ट इन मध्ये आम्ही लंच केला. 2:45ला ऑलमोस्ट पोहोचलो तर लंचचा टाइम तो निघूनच गेलेला. ऑन द वे ऍक्च्युली दापोलीला पोहोचेपर्यंत मीन्स महाडचा राईट टर्न आहे तिथून दापोली येईपर्यंत ऑन द वे असे फारसे रेस्टॉरंट नाहीयेत म्हणजे घरगुती जेवण आहे पण ते पण आम्ही दुपारी गेलो तर बरंचसं बंदच होतं. सो आम्हाला बेसिकली दापोलीत येऊनच मग लंच करावं लागलं आणि दापोलीत एक रेस्टॉरंट जे कल्पेश बोला कम्फर्ट इन आम्ही बऱ्याचदा तिथे गेलोय. ओके जेवण मिळतं पण ओके आहे तिथे मल्टी क्युझिन आहे पण खूप कॉस्टली आहे. म्हणजे लिटरली 500 to 600 पर डिश. आय डोंट नो व्हाय दे आर कॉस्टिंग सो मच. आणि जेवण ऍव्हरेज आहे जेवण पण असं आहे average की आहे. बाकी कुठे असं प्रॉपर रेस्टॉरंट नाहीये. हो मल्टी क्युझिन वाला बेसिकली नाही. प्रत्येक म्हणजे दापोलीमध्ये ऑलमोस्ट सगळे थाळीवाले रेस्टॉरंट आहे. तुम्हाला असं काही वेगळं खायचं असेल बिर्याणी और तुम्हाला एनिथिंग अपार्ट फ्रॉम थाळी तर ते थोडं मग तुम्हाला तिथेच जावं लागेल. आय डोंट नो बाकीचे पण असतील आता नवीन ओपन झाले असतील पण आम्हाला तर तेच भेटलं. सो बाय द वे आम्ही स्टे करत आहोत सॅफरन स्टे अथांग मध्ये. हे आम्ही खूप आधीपासून बघायचो. नेहमी. आंजरलेला आहे हे एक्झॅक्ट दापोलीमध्ये नाहीये दापोलीच्या थोडं अजून 40 मिनिट्स पुढे जाऊन आहे आंजरले. आम्ही नेहमी इथे यायचो फोटो काढायचा. आम्ही म्हणलं इथे एकदा तरी स्टे करू पण कधी प्लॅनच बनत नव्हता. तर आज फायनली प्लॅन बनला आणि आम्ही ते स्टे केलेलं आहे. याचेही डिटेल्स आम्ही देणार आहे तुम्हाला. नेक्स्ट ब्लॉग मध्ये आम्ही तुम्हाला या हॉटेलचा पूर्ण म्हणजे ऍक्च्युली आता माहित नाही त्याच्याशी बोलावं लागेल. तर सगळे रूम अवेलेबल ऍटलीस्ट एक रूम तरी शूट करायला पुरता मिळाला तरी प्रत्येक रूमचं आम्ही रूम टाईप जे आम्ही प्रत्येक वेळी करतो रूम कॅटेगरीज आणि सगळे आम्ही तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करू. आणि एक नाईट आम्ही स्टे आमची ऍक्च्युली 2 नाईटची स्टे. तर आजचा डिनर वगैरे आम्ही आमचा पण युजर एक्सपिरियन्स तुमच्याशी शेअर करू. असं नाही की जस्ट फर्स्ट इम्प्रेशन वरून आम्ही तुम्हाला काही इन्फॉर्मेशन जज करून सांगणार नाहीये. आम्ही स्वतः त्यांचा डिनर टेस्ट करू ब्रेकफास्ट टेस्ट करू बाकी सर्व्हिस बघू आणि मग आम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळे डिटेलमध्ये सांगू. सो बाय द वे आम्ही 7 वाजता आमची जर्नी स्टार्ट केलेली सकाळी. जे आमचा प्लॅन होता 6 वाजता पण आणि 7 वाजले आणि इथे रिसॉर्ट मध्ये एक्झॅक्ट पोहोचायला आम्हाला ऑलमोस्ट 3 वाजले तरी हा. साधारण. 3 ऍक्च्युली जो गुगल टाइम सांगतं 5:30 तासात त्यात आम्ही तर कधीच नाही पोहोचलोय. आम्हाला नेहमी 7:30 ते 8 तासच लागले तिथे हो. पोहोचायला. बाकी ऍक्च्युली देवगड वगैरे समोर मॅनेज करता येतं पण माहित नाही दापोलीला येताना नेहमी जो गुगल मॅप वेळ दाखवतो त्याच्यापेक्षा 2 तास तरी 2-3 तास तरी जास्त आरामात लागतात. नेहमी जास्त जातात. काय problem. किलोमीटर्स पण आमचे जास्त हो झाले. ऍक्च्युली गुगल मॅपवर 235 किलोमीटर दाखवता. आता आम्ही बघितलं 260च्या रेंज मध्ये झालेले आहेत. Yes. माहित नाही कुठेतरी मे बी झाला असेल एखादा टर्न मी तर त्यामुळे टाइम जास्त नाही पण रूट तर नव्हता हा मिस रूट झाला. पण आम्ही आम्ही मॅप exact लावूनच follow आलेलो. केला. एनिवेज पोहोचलो फायनली. तर आम्ही हॉटेलचा ओव्हरव्ह्यू तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये देऊ. सो स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट ब्लॉग. टिल देन बाय अँड टेक केअर गाईज.